नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया आज 5व्या टप्प्यात ईव्हीएमचा जो तांत्रिक घोळ झाला त्याचा फटका कशा प्रकारे बसला त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। देशात 49 जागांसाठी 5 वाजेपर्यंत 56.68% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73% मतदान तर सर्वात कमी 48.66% मतदान महाराष्ट्रात। राज्यात 5 वाजेपर्यंत 48.66% मतदान। दिंडोरी सर्वाधिक 57.06% तर कल्याणमध्ये सर्वात कमी 41.70% मतदान। निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू, मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा वापर, उद्धव ठाकरेंचा आरोप। मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरगड्यासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे। दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते। ठाकरे गटाला जास्त मतदान होणाऱ्या भागांमध्ये मतदानाला विलंब। निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपकडून नीच प्रकार, मतदानात होणाऱ्या दिरंगाईमुळे ठाकरे संतापले। निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे। निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याचे जरूर व्हावे। मुंबईत संथगतीने मतदान होत असल्याची तक्रार आम्हीच आधी केली, मात्र आता नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी रडगाणं सुरू केलंय। पराभव दिसत असल्यानं सवयीप्रमाणे मोदींवर आरोप केले जात आहेत। देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। पहाटे 5 वाजले तरी चालतील, मतदारांनी रांगांमधून हटू नये, मुद्दामून संथगतीने मतदान होत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप। परिस्थितीत जी लोक तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही। अगदी पहाटेचे 5 वाजले, मी तर म्हणतो मुद्दामून वाजवाच। ज्या मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी उशीर केला जातोय त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची नावं लक्षात ठेवा। उद्या त्याबद्दल न्यायालयात दाद मागू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा। त्या निवडणूक प्रतिनिधींची नावं सुद्धा तुम्ही विचारा की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल। पत्रकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल, शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मानले आभार। 6 वाजेपर्यंत मतदानासाठी आलेल्या सर्व मतदारांना टोकनचं वाटप, सर्वांचे मतदान होईपर्यंत मतदान घेणार निवडणूक आयोगाची माहिती। 6 वाजेपर्यंत जे कोणी मतदान केंद्राच्या आवारामध्ये मतदानासाठीच्या रांगेत उभे असतील त्यातल्या प्रत्येक माणसाचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्राचं कामकाज चालू राहील आणि सर्व वोटर्सचं, सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावरच मतदानाचं कामकाज थांबवण्यात येईल। त्यामुळे सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी 6 वाजेच्या आत आपल्या मतदान केंद्रावरती पोहोचावं आणि गर्दी असल्यास रांगेत उभं राहावं। त्यांना मतदानाची निश्चित संधी मिळेल, मग कितीही उशीर होवो मतदान नक्की करायला मिळेल।